दिग्रुजबू येथे जेतवन बुद्धविहार येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणूक काढण्यात आली। ट्रॅक्टरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आणि भगवान बुद्ध यांची मूर्ती सजवून आकर्षक शोभायात्रा राबवण्यात आली। मिरवणूक जेतवन बुद्धविहार येथून सुरू होऊन संपूर्ण गावात मार्गस्थ झाली। महान येथील नवदुर्गा उत्सव मंडळाच्या मंडपात विराजमान झालेल्या दुर्गा देवीला शुक्रवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। येथे यंदा ज्वाला गर्जना दुर्गा मंडळ, जय भवानी दुर्गा मंडळ आणि समता दुर्गा मंडळ या मंडळांनी दुर्गा देवीची स्थापना केली होती। मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती शिल्पानगर जवळ मरीमाता मंदिर ते मस्जिद दरम्यान जवळपास 3 फूट लांबीची काटेरी साईड आणि 2 ऑक्टोबरच्या रात्री 1:30 वाजताच्या सुमारास आढळला। मूर्तिजापूर येथे महसूल पंधरवडा अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालयात बुधवारी रक्तदान शिबिर पार पडले। डॉ. हेडगेवार रक्त केंद्र अकोला यांच्या सहकार्याने तसेच एनर्जेटिक फिटनेस क्लब व नेहरू युवा बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या मदतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अकोला जिल्ह्यात महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्ट MPDA मध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या 2025च्या सुधारणानुसार बेकायदेशीर जुगार चालवणाऱ्या व्यक्तीवर या नवीन सुधारणानुसार शुक्रवारी अकोला पोलिसांकडून कारवाई करण्यात आली। जिल्ह्यातील पहिली आणि महाराष्ट्रातील ही ऐतिहासिक कारवाई आहे। ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्याच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ओबीसींच्या सर्वात मोठा विश्वासघात केला। एवढा जरी विचार ओबीसींनी केला तरी ओबीसींचे आरक्षण वाचणार असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी येथे केले। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते। ओकोट येथे संत नरसिंग महाराज व संत वासुदेव महाराज यांच्या पुण्यभूमीत ओकोट येथे वारकरी सेवा समितीच्या वतीने श्री संत नरसिंग महाराज समाधी मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाच्या तीर्थपूर्ती सोहळा 4 ते 11 ऑक्टोबर दरम्यान संपन्न होत आहे। मूर्तिजापूर येथे गरजू व गरिबांना अन्न देण्यासाठी राबवण्यात येत असलेली गरीब कल्याण अन्न योजना काळाबाजार करणाऱ्यांसाठी वरदान ठरली आहे। योजनेतील तांदूळ तस्करांच्या हाती पडत आहे। तालुक्यातील अनेक गावांमध्ये बेकायदेशीरपणे तांदूळ जमा करून मोठ्या व्यावसायिकांना विकला जात आहे। त्यामुळे गरिबांच्या तांदळावर धनदाडंगे पैसे कमावू लागले आहेत। विजोरा येथे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गरवा परिसरातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले। या नुकसानीची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गरवा येथील सरपंच त्रिशला राजकुमार डोंगरे व शेतकरी रामराव खांबलकर यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली। अत्यंत अल्प उत्पन्न गटातील सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात मिळावा म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या। या योजनेच्या मोह श्रीमंतांनाही आवरणे आता खूपच कठीण झाले। यामुळे धनिक व्यक्तीही आम्ही गरीब आहोत असे म्हणत शासनाच्या विविध योजना मिळवण्यासाठी तंत्र वापरतात आणि खोटाटोप करतात। अकोला जिल्ह्यात कमी विद्यार्थी संख्येमुळे आणि एकाच परिसरातील जिल्हा परिषदेच्या 2 शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याचा निर्णय शासनाने स्वीकारला असून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली। शाळांचे रूपांतर समूह शाळांमध्ये करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाचा आहे। अकोला पूर्व मतदारसंघातील क्षेत्रात काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही अशी खंत व्यक्त करीत काँग्रेस पक्ष निरीक्षक माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी यापुढे एकजुटीने पुढे या उमेदीने निवडणूक लढा असे प्रतिपादन बुधवारी केले।